जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन. अध्याय 9. आणि ओवी क्रमांक 50. इथपर्यंत आपला अभ्यास आपण मागच्या वेळी केला होता. हा जो दुसरा श्लोक आहे, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. याचाच आपण विचार करतो आहोत अजूनही. याच श्लोकावरच्या ओव्या आपण अभ्यासतोय. तर यातलं मी जसं म्हणालो 50व्या ओवीपर्यंत आपण आलो. राजविद्या म्हणजे काय, राजगुह्य म्हणजे काय, पवित्रम म्हणजे काय, उत्तमम म्हणजे काय, प्रत्यक्षावगम म्हणजे काय, धर्म्यम, सुसुखम कर्तुम आणि अव्ययम, अशी ही सगळी एक विशेषणांची यादीच म्हणून आपण आपल्यासमोर आहे आणि आपण त्याचा अभ्यास करतो आहोत. एक छोटीशी उजळणी. आज थोडा वेळ कमी आपल्याकडे, पण राजगुह्य हा जो शब्द आहे त्याचा एक महत्वाचा पैलू आपण अभ्यासात बघितला होताच, पण त्याचं स्मरण करून देण्याच्या दृष्टीने एक छान कथा आठवली. परमपूज्य मंदाताई ती कथा सांगतात. आता मंदाताईंसारखी मला खूप खुलवून ती कथा सांगता येणार नाही, पण आपल्याला कथेचं मर्म तर निश्चित लक्षात येऊ शकेल. कथा पांडुरंग आणि नामदेव महाराज, म्हणजे नामदेवांची कथा. थोडक्यात सांगतो अगदी, की नामदेवाला थोडासा गर्व होतो की पांडुरंग माझ्याशी बोलतो. आणि तर तो गर्वहरण भगवंताला करायचं असतं, तर त्या दृष्टीने भगवंत एक असा उपाय उपाय योजना करतात. आपल्या शुद्ध मराठीत सिच्युएशन क्रिएट करतात. ते म्हणतात, माझा एक भक्त आहे, तो अपंग आहे, शरीराने खूप दीन झालेला आहे आणि त्याला माझं दर्शन हवं आहे. तो पंढरीला येऊ शकत नाही. नाम्या, चल आपण त्याला भेटायला जाऊ. आता ते सगळं वर्णन त्याच्यात पुष्कळ मोठं वर्णन आहे, की नामदेव महाराज म्हणतात विठ्ठलाला की तुझा एवढा भक्त आहे, तो पंढरीला का नाही येऊ शकत, इत्यादी इत्यादी. थोडंसं नाम्याच्या काय म्हणूया, म्हणजेच नामदेव महाराजांच्या अहंकाराला थोडासा धक्का लागायला सुरुवात झाली असते, की दुसरा पण कोणीतरी भक्त असू शकतो, तो भगवंताला इतका प्रिय असू शकतो की भगवंत त्याला भेटायला जाऊ शकतात, तो येऊ शकत नाही पंढरीला म्हणून, इत्यादी इत्यादी सुरुवात झालेली असते. आणि खरं त्या भक्ताला भेटायला जाणं हे कथा सांगायची नाहीच आहे. त्या भक्ताला भेटायला जाताना मध्ये सावतामाळी यांचं गाव लागतं. आणि तिथे मध्येच त्यांच्या त्या यात्रेमध्ये ज्ञानेश्वर महाराज पण त्यांना येऊन मिळतात, आपल्या भाषेत जॉईन होतात. त्यामुळे कल्पना करा, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, विठ्ठल, पांडुरंग चालले आणि सावतामाळ्याचा तो मळा लागतो. विठ्ठल म्हणतात की तुम्ही इथे थांबा, मला खूप तहान लागली, मी पाणी पिऊन येतो. या दोघांना उभं करतात रस्त्यावरती आणि पांडुरंग जातात. सावतामाळ्यांचा तो सुंदर मळा, हिरवा गार, त्याचं पुन्हा सगळं वर्णन तिथे आलेलं आहे, कल्पना करू शकता तुम्ही. आणि तिथे सावतोबा बसलेले असतात एका पारावरती. छान मोठा टिळा लावला असतो, बुक्का लावला असतो, फेटा बांधलेला असतो, सुंदर धोतर असतं. पांडुरंगाच्या स्मरणामध्ये ते बसलेले असतात. पांडुरंग येतात, बघतात तिथे छान देऊळ आहे, शंकराची पिंड आहे, छान फुलं झाडं आहेत, असं सुंदर त्या मळ्याचं वर्णन. आणि त्यांना जागं करतात, देहभानावरती आणतात आणि समोर प्रत्यक्ष विठ्ठल पांडुरंग बघून कल्पना करू शकतो सावता माळ्यांचं काय झालं असेल. पटकन ते उठतात, पांडुरंगाला तुळस वाहतात, फुलं वाहतात, साष्टांग नमस्कार करतात. हे सगळं होतं. तर पांडुरंग त्यांना म्हणतो की
सावते मला लवकर लपो, माझ्या मागे दोन चोर लागलेले आहेत. तर सावतामाळ्यांचं काही लक्ष नसतं, ते आपलं पांडुरंगाची पूजा बांधण्यातच व्यस्त असतात. ते त्यांना फुलं वाहणं, नमस्कार करणं. तर पांडुरंग पुन्हा, विठ्ठल पुन्हा म्हणतो की हे काय चाललंय, तू मला पहिले लपव, मग हे सगळे उपचार कर. तर सावतामाळी त्याला म्हणतात की भगवंता, तुला लपवण्यासाठी दुसरं कोणी आहे का? दुसरं कोणीतरी हवं ना, की ज्याच्या मागे तुला लपवता येईल. हे तूच नाही का आम्हाला शिकवलं, एकमेवा द्वितीय. पांडुरंग म्हणतात की मला ते तत्वज्ञान वगैरे काही सांगू नको, मला लवकर तू लपव, माझ्या मागे दोन चोर लागले, ते कधीही आता मळ्यामध्ये शिरतील आणि मला पकडतील, वगैरे वगैरे. त्याच्यावर सावतामाळी जे विठ्ठलाला म्हणतात, तेवढ्यासाठी ही कथा आहे. सावतामाळी म्हणतात की तुला लपवायला दुसरं काही नाही, हे तर सोडूनच दे भगवंता, पण तुला लपवण्याची गरजच काय आहे? कारण ज्यांना, जे अज्ञानी आहेत, कारण तू तर प्रत्यक्ष आहे, तू नाही अशी जागाच नाही, पण जे अज्ञानी आहेत त्यांना तू प्रत्यक्ष समोर असून समजत नाही, ओळखू येत नाही, दिसत नाहीस. आणि जे ज्ञानी आहेत त्यांच्यापासून तू लपवल्या जाऊ शकत नाही. अखंड दर्शन आहे तुझं. कशासाठी कथा सांगितली ही? तुम्ही इतका वेळ छान थांबले आहात म्हणून, पहिलं कारण. आणि दुसरं म्हणजे राजगुह्य म्हणजे काय आहे. मागच्या वेळेला आपण शिकलो होतो, पैलू काय शिकतो आहे की गुह्य याचा अर्थ, ही जी गुह्यता आहे, ही जी गूढता आहे, ती माझ्या बाजूनी आहे. अज्ञानी मी आहे. तो तर येणार आहे आजच्या अभ्यासातली जो आहे, प्रत्यक्ष मुखाप्रती भानू जैसा, जसा सूर्य दिसतो स्पष्ट डोळ्यासमोर, तसा तो आहे. पण असा असूनही आपल्याला अजून दर्शन नाही. असा हा सुंदर श्लोक आहे. आपण त्याचा विचार करतो आहे. प्रत्यक्षावगमचा आपण खूप विचार मागच्या वेळेला केला. फार अप्रतिम ओवी 49 क्रमांकाची बघितली. कारण मोटके गुरुमुखे उदयजत दिसे, याच्यामध्ये प्रमाणतः ते प्रत्यक्ष कसं आहे, म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने त्याचं ज्ञान कसं होतं, हे आपण शिकलो. आणि हृदयी स्वयंभची असे, म्हणजे स्वरूपतः ते प्रत्यक्ष कसं आहे, म्हणजे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत कसा आहे, ही त्याची दुसरी व्युत्पत्ती आहे. आणि तिसरी व्युत्पत्ती आपण बघितली होती, ते फलतः कसं आहे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची. अपैसयाची, ज्ञानासाठी काहीही करणे नाही. जे काही करण्याचा प्रांत आहे, मग ते कर्म असेल, ते उपासना असेल, हे सर्व ज्ञानाचा अधिकार प्राप्तीची साधन आहेत. असं प्रत्यक्षावगमम याचे हे तीन व्युत्पत्ती आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर एका ओवीमध्ये या तीनही व्युत्पत्ती सिद्ध केलेल्या आहेत. हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला. आणि आता 50 क्रमांकाची जी ओवी आहे ती मागच्या वेळेलाच बघितली होती, तरी पुन्हा एकदा वाचूया, म्हणजे आजच्या आपल्या विषयामध्ये छान प्रवेश होईल. तेवीची गा सुखाच्या पावटी, चढता येई जे जयाच्या भेटी, मग भेटल्या कीर मिठी, भोगणेयाही पडे. माऊली म्हणते की तसेच ज्याच्या भेटीला सुखाच्या पायरीने, म्हणजे प्रेमयुक्त मधुर हरिभक्ती, कृपाळू श्रीगुरूंची संगती, मधुर आत्मश्रवण इत्यादी सुखकारक साधनाने चढत यावे, आणि मग ते ब्रह्माकार ज्ञान भेटल्यानंतर सुखाच्या भोगण्याशीही, अनुभवाशीही मिठी पडते, ऐक्य होते. हे जे या श्लोकातला सुसुखम नावाचा जो शब्द आहे ना, त्याच्यावर माऊली भाष्य करते. सुसुखम करतुम, भगवंताला भेटण्याचा जो प्रवास आहे तो सुद्धा किती सुखकर आहे, थोडक्यामध्ये माऊली हे आपल्याला सांगते. काय आहे, अंतःकरणात जर सत्वगुण असेल, परमेश्वराची भक्ती असेल, प्रेम असेल, तर आपल्या ज्ञानप्राप्तीचा प्रवास सुद्धा सुखकर होतो. होतो की नाही पहा.
उदाहरणार्थ समजा आता नामस्मरण आहे, उपासनेचा भाग नामस्मरण, बरोबर. नामस्मरण आपण करतो, पण ते करण्याची कारणं वेगवेगळी असतात. एक कारण असतं की अगदी साध्या गोष्टीपासून सुरुवात करूया. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे नामस्मरण केलं पाहिजे. कधी कधी काही संप्रदायामध्ये माळेवर जप करायला सांगतात, मग किती माळा जप झाला पाहिजे इत्यादी. मग त्याप्रमाणे ती संख्येला महत्व येतं की माझा रोज 10 माळा 12 माळा जे काय असेल ते, म्हणून मी नामस्मरण करतो. दुसरं कारण म्हणजे मला बुद्धीच्या पातळीवर त्याचं महत्व कळलेलं असतं की नाही, नामस्मरण केलं पाहिजे. तिसरं कारण पुन्हा तेच की सद्गुरूंनी एक मला साधन दिलेलं आहे आणि ते साधन चालवणं एक शिष्य म्हणून, सत्शिष्य म्हणून माझं कर्तव्य आहे. मुद्दा काय आहे की ह्या पद्धतीने किंवा असल्या कारणांनी जेव्हा आपण नामस्मरण करतो, तेव्हा कदाचित आपला भगवत प्राप्तीचा जो प्रवास आहे तो सुखकर असण्याची शक्यता कमी आहे. भगवंताचं इतकं प्रेम आहे, भगवंताचं इतकं महात्म्य मला आता पटलेलं आहे की त्याच्या नामाशिवाय मी आता राहूच शकत नाही. ही तर अंतिम स्थिती झाली. तद विस्मरणे परम व्याकुलता, नारद भक्ती सूत्र आहे. म्हणजे त्याच्या विस्मरणाने एक क्षण विस्मरण झालं तर तो भक्त व्याकुळ होतो. इथपर्यंत जरी माझी प्रगती जरी नसली तरी भगवंताचं प्रेम आहे, त्याच्या नामाचं प्रेम आहे. प्रेमाने मी नाम घेतो. त्याच्यासाठी लागणारं, पुन्हा मी जसं म्हणालो, पुरेसा सत्वगुण माझ्या अंतःकरणात आहे. असा जेव्हा प्रवास होतो भगवंताच्या प्राप्तीचा, तेव्हा तो प्रवास सुद्धा सुसुखम कर्तुम असाच असतो, सुखकर असतो. बाकी प्रत्यक्ष ज्ञानाला काहीच करावं लागत नाही, हा सगळा विचार पण मागच्या वेळेला केला, त्यामुळे त्याच्यावर आत्ता भाष्य करण्याची गरज नाही. पण जो करण्याचा प्रांत आहे, कारण ज्ञान हा करण्याचा प्रांत नाही आहे. प्रत्यक्षावगम अपैसयाची माऊली सांगते, अपैसयाची. कालेन आत्मनी विंदती, तोही विचार आपण केला. विवृणते तनुम स्वाम, भगवद्गीता म्हणजे श्रुती आणि स्मृती तेच सांगते आपल्याला की आपोआप एक दिवस आपल्याला ज्ञान होणार आहे, पण त्याच्यासाठी आधीचा जो अधिकार प्राप्ती आहे ती मात्र करावी लागणार आहे. आणि अधिकार प्राप्तीमध्ये कर्म आणि उपासना येतं. आणि त्याच्यातही जर भगवंताचं प्रेम असेल, जसं माऊलीने इथे वर्णन केलं आहे, तर तो जो प्रवास आहे तो सुद्धा अतिशय सुखकर होतो असं माऊली म्हणते. पुढे भोगाचिये ऐली कडिलिये मेरे, चित्त उभे ठेले सुखा भरे, ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. 51 क्रमांकाची ओळी. की भोगाच्या म्हणजे सुखानुभवाच्या अलीकडच्या काठावर, गुरुमुखाने झालेल्या परोक्ष ज्ञानाच्या तीरावर. अलीकडचा काठ म्हणजे काय, माऊली व्याख्या करते की गुरुमुखाने परोक्ष ज्ञान झालेलं आहे म्हणून तो अलीकडचा काठ, तीरावर. त्या तीरावर चित्त उभे राहिले, स्थिर झाले, तरी सुद्धा ते सुखाने भरून जाते. भाव असा की गुरुमुखाने ब्रह्मसुखाच्या गोडगोड गोष्टी जरी ऐकल्या तरी पण नुसत्या परोक्ष ज्ञानाने देखील चित्त सुखाने भरून जाते. असे ते ज्ञान प्राप्त करून घेणे सुलभ आणि सोपे आहे. शिवाय ते ज्ञान स्वरूपतः परब्रह्म आहे, वरी परब्रह्म. ऐसे सुलभ आणि सोपार. ज्ञान करून घेणं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होणं खरंच सोपं आहे, कारण मुळात ते माझं स्वरूपच आहे. काही काही गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाही, विस्मरण होतं लवकर, की ही नित्य प्राप्ताची प्राप्ती आहे. नित्य मला प्राप्तच आहे. या क्षणी सुद्धा आपण सर्वजण ब्रह्मच आहोत, समजत नाहीये, अनुभव येत नाहीये. म्हणून हा सगळा जो व्यवहार आहे, हे जे बंधन आहे संसाराचं आपल्याला, विपरीत ज्ञान आहे, कारण अज्ञान आहे, हे सर्व गृहीत धरून बंधन हा शब्द सिद्ध होतो. आणि म्हणून बंधन सापेक्ष मोक्ष शब्द सिद्ध होतो. पण मुळात बंधनच काय आहे, कसं आहे,
कल्पित आहे. कारण बंधन जर सत्य असतं तर ते कधी निवृत्तच झालं नसतं. कारण सत्य शब्दाची व्याख्या काय आहे? त्रिकाला बाधित जे असतं, तीनही काळात आहे त्याला सत्य म्हणतात. त्यामुळे बंधन मुळात कल्पित आहे. पण ते आज आपल्याला खरं वाटतं आहे. ते भ्रामक आहे. तो भ्रम आहे. आणि अजून एक छान सुंदर बारकावा तुम्हाला सांगतो, की आपण जेव्हा भ्रमिष्ट असतो तेव्हा तो भ्रम भ्रम आहे असं वाटत नाही. भ्रम खरा वाटतो. उदाहरणार्थ, आपण जेव्हा स्वप्न बघत असतो, वाटतं का आपल्याला स्वप्न हे खोट, हे स्वप्न आहे, हो काय, याच्यात काही फरक पडत नाही, वाईट असो चांगलं असो, हे दिसो ते दिसो, शत्रू दिसो का मित्र दिसो, इत्यादी इत्यादी. स्वप्न पाहताना कळतं का आपल्याला? नाही. स्वप्न पाहताना जी काही सुखदुःख भोगायची ते मी भोगतोच. मग कधी कळतं? जाग आल्यानंतर कळतं स्वप्न मिथ्या आहे. त्यामुळे मला जेव्हा भ्रम झालेला असतो तेव्हा माझ्यासाठी बंधन सत्यच असतं. आणि म्हणून हा व्यवहार आहे. कशाचा? बंधनाची निवृत्ती. आणि म्हणून मग मोक्ष शब्दाला अर्थ प्राप्त झाला. अन्यथा ही काय, आपण विषय काय बघत होतो? मूळ ही नित्य प्राप्ताची प्राप्ती आहे. नित्य प्राप्तच आहे मला ते. म्हणून इथे म्हणलं वरी परब्रह्म, ते ज्ञान स्वरूपतःच आहे ते. हृदयी स्वयंबची असे. पण त्यांनी प्रकट व्हावं असं माझं अंतःकरण आज नाही. ही समस्या आहे. इतका त्याच्यामध्ये मलदोष आहे, इतका त्याच्यामध्ये विक्षेप दोषाने ते भरलेलं आहे, की त्याचा अनुभव मला आज येऊ शकत नाही. पण ही ओवी काय सांगते, की अरे परोक्ष ज्ञानाच्या अलीकडच्या तीरावर नुसत्या या ब्रह्मज्ञानाच्या नुसत्या गोड गोड गोष्टी ऐकल्या तरी किती छान वाटतं, की अरे मी ब्रह्म आहे. नुसत्या कल्पनेने मी नेहमीच सांगतो, किती छान वाटतं ना क्षणभर नुसती कल्पना जरी केली, की हो ते परब्रह्म मी स्वतः, तेच मी आहे, अहम ब्रह्मास्मी. आणि जे आनंद रूप आहे, जे ज्ञान रूप आहे, चित्त रूप आहे, जे सतरूप आहे, हे तर निर्गुणाचं वर्णन झालं. सगुणाचं वर्णन तर त्याहून गोड असतं. माऊली सांगते, ज्यांनी अनुभव घेतलाय तेच सांगू शकतात, की अरे अलीकडच्या तीरावर इतका आनंद होतोय तुम्हाला, कल्पना करा काय मिळत असेल, काय प्राप्त होत असेल. म्हणून माऊली पुढे म्हणते, पैगा आणि काही एक याचे. म्हणजे या ज्ञानाचं जे काही इतकं भरभरून कौतुक चालू आहे, राजविद्या राजगुह्य पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. आता अव्ययम शब्दावरती माऊली भाष्य करते, की या ज्ञानाचं पैगा आणि काही एक याचे, जे हाता आलिया तरी न वचे, आणि अनुभाविता काही न वेचे, वरी विटेही ना. आणखी या ज्ञानाचे एक असे वैशिष्ट्य आहे, की जे अनुभवाच्या हातांशी आले असता, व्यापक असल्यामुळे, अनुभवाच्या हातांशी आले असता म्हणजे अनुभव त्याचा आला असता, ते व्यापक असल्यामुळे आपल्यापासून ते कुठे जात नाही. आणि कितीही त्याचा अनुभव घेतला तरी ते नित्य असल्यामुळे संपत नाही. शिवाय ते निर्विकार असल्यामुळे विटत नाही. आपण ज्याला व्यवहारामध्ये ज्ञान म्हणतो, त्या ज्ञानाला जे असलेले दोष, ज्याला व्यवहारात ज्ञान म्हणतो, तर त्याला ज्ञान म्हणावं का हा प्रश्न आहे. पण बोलूया साध्या भाषेत. ते या दोषांनी युक्त आहे. हे ज्ञान कसं आहे? व्यापक आहे. आणि व्यापक आहे याचा अर्थ काय आहे? कुठेही जाते आहेच. मी घरून निघालो होतो, ते ब्रह्म घरी राहिलं, आणि मी आता इथे येऊन हॉटेलमध्ये आलेलो आहे सॅन तर इथे ब्रह्म नाही आहे. ते ज्ञान घरी राहिलं देवघरामध्ये माझ्या. असं असतं का? नाही. जे देव तिथे राहिले, देव इथे नाही आहे, ही अज्ञानाची भाषा आहे. मुद्दा व्यापक आहे, ते माझ्यापासून दूर कधी जाऊच शकत नाही. कारण अशी जागाच नाही आहे की ते नाही आहे. मी असं एकही ठिकाण नाही या ब्रह्मांडामध्ये, ब्रह्मांडाच्या पलीकडे व्यापून उरलेलं आहे. ते एकांश नसते ते जगत व्यापक आहे.
आणि ते नित्य आहे त्यामुळे संपत नाही. बरं, व्यापक आहे ठीक आहे, पण संपतं का? मी अनुभव घेतला किंवा अजून 10,000 लोकांनी अनुभव घेतला म्हणजे संपत नाही, नित्य आहे. ते सदा सर्वत्र सम, विनाशी नाही आहे, अविनाशी आहे. प्रत्येक ज्ञानाला व्यवहारातल्या काय आहे? शुद्ध मराठीत अपडेट आहे, व्हर्जन आहे म्हणून त्याचं. आईन्स्टाईन येऊन काहीतरी सांगतो आणि ते आपला न्यूटन काहीतरी येऊन सांगतो आणि आईन्स्टाईन ते खोटं ठरवतो. आईन्स्टाईनचे नियम मोठ्या प्रमाणावर लागू पडतात, गॅलेक्सीज अँड प्लॅनेट्स अँड स्टार्स, पण क्वांटम लेवलवरती ते कोलमडून पडतात. मग पुढची स्ट्रिंग थेअरी येते. अजून पुढे येईल काही वर्षांनी, कदाचित आपण तेव्हा नसू सुद्धा, आपल्या आयुष्यात ती घटना घडणार नाही, की ती पण चुकीची असं सांगणारी एक नवीन थेअरी येऊ शकेल. मुद्दा काय आहे? ते ज्ञान विनाशी आहे, संपतं ते. एकेकाळी शाळेमध्ये असं शिकवण्यात यायचं की सगळ्यात छोटा पदार्थ म्हणजे अणू. अणू काय आहे? अभेद्य आहे, त्याचा भेद करता येत नाही. शिकवलं होतं की नाही? इथे वयस्कर मंडळी आहेत, त्यांना विचारा शाळेमध्ये त्याचं विज्ञान शिकले असतील तर. आज आपल्याला माहिती आहे किती सब ॲटॉमिक पार्टिकल सापडलेले आहेत. म्हणजे अणूचा भेद करता येत नाही, हे ज्ञान विनाशी ठरलं. हे ज्ञान तसं नाहीये अर्जुना. अव्ययमचा अर्थ आहे तो, अविनाशी आहे. दॅट्स वाय देर इज नो अपडेट, दॅट्स वाय देर इज नो भगवद्गीता 2.0. आवश्यकताच नाही आहे. अव्ययम, अविनाशी आणि निर्विकार असल्यामुळे ते विटत नाही. सगळ्यात महत्वाचं. आता आपल्याला व्यवहारामध्ये एखादी गोष्ट हवी असेल, ती मिळाली तरी त्याचा वीट येऊ शकतो, लवकर वीट येतो. श्रीखंड आवडतं, भरपूर खायला दिलं, एक वाटी खाल्लं, दोन वाटी खाल्लं, चार वाटी खाल्लं, किती खाल तुम्ही? पाचव्या वाटीला फेकून द्याल ती वाटी. वीट येतो. हे ज्ञान तसं नाही. पुढे मौली म्हणते, एथ जरी तू तार्किका ऐसी हन घेसी शंका, ना एवढी वस्तू हे लोका उरली केविपा. 53 क्रमांकाची ओळी. आता एकदम आपल्या साध्या भाषेत बोलूया. माऊली गिअर बदलते. म्हणजे काय? या श्लोकावरचं भाष्य पूर्ण झालं, अव्ययमपर्यंत आपण आलो. सुसुखम कर्तुम मगाशीच आपण आजच्या अभ्यासाचा भाग म्हणून बघितलं. मग आता माऊली काय करते आहे? तर नेहमीच्या पद्धतीने पुढच्या श्लोकाची नांदी करून देते आपल्याला. पुढचा जो श्लोक येणार आहे तो का बरं भगवंत असं बोलले, हे कोणीतरी सांगायला नको का? आपल्यासारख्या अज्ञानी जीवांना सांगणारे संतच आहेत. आचार्यांनी बोलावं नाही तर माऊलींनी बोलावं, तर आपल्याला कळेल भगवंताचं मनोगत काय आहे. मग माऊली सांगते, एथ जरी तू तार्किका ऐसी हन घेसी शंका, ना एवढी वस्तू हे लोका उरली केविपा. अर्थ आहे, अर्जुना तू तार्किका आहेस. माऊली म्हणते अर्जुनाला, श्लोकात शब्द नाही आहे. माऊली, तू तार्किक आहेस म्हणजे काय? तर्क करणार आहेस, विचार करणार आहेस. म्हणून तर अर्जुनाला प्रश्न पडतात की नाही? प्रश्न त्यालाच पडतात. किंवा उलट बोलूया, प्रश्न कोणाला पडत नाहीत. एक, जो कधीच अभ्यास करत नाही, कधीच विचार करत नाही. ऐकताना आपल्याला सगळंच पटत असतं, सगळं छानच असतं, काही प्रश्नच नाही, कारण भगवद्गीताच आहे, भगवंतच बोलतात आहे, माऊली बोलते आहे, छानच आहे सगळं, आचार्य बोलतात. पण नंतर कधीही त्याचं मनन करत नाही, चिंतन करत नाही, त्या प्रश्न पडत नाही. आणि दुसरा जो असतो त्याला परिपूर्ण ज्ञान झालेलं असतं, त्याला प्रश्न असण्याचा संबंधच नाही. अर्जुन अजून अर्जुन पहिल्याही गटात बसत नाही आणि दुसऱ्याही गटात अजून अजून बसायचं आहे. 9वा अध्याय सुरू आहे. प्रश्न विचारतोय अजून पुढे, त्यांनी प्रश्न विचारलेले आहे भगवद्गीतेत. म्हणून माऊली म्हणते, अर्जुना तू तार्किक आहेस. त्यामुळे, पण इथे तार्किक याचा अर्थ तरकटी नाही. तरकटी अजून एक छान शब्द आहे. तार्किक असावं, विचार करावा, प्रश्न पडावे, पण सश्रद्ध असावं माणसाने, समजून घेण्यासाठी असावं. आपल्या बुद्धीचे तर्क चालवू नये. तर्क हा नेहमी
शास्त्राला धरून असावा. नेहमी शास्त्राला धरून असावा. शास्त्राचे मूलभूत सिद्धांत जे आहेत त्याच्यावर आपली श्रद्धा असावी. आणि मग त्या अनुषंगाने प्रश्न असावे, हे कसं करावं, किंवा हे मला नीट समजलं नाही. प्रश्न विचारण्याला भरपूर वाव आहे. आपलं संपूर्ण पारमार्थिक वाङ्मय प्रश्नोत्तरांनी भरलेलं आहे, आपल्याला माहिती आहे, उपनिषदांपासून तर भगवद्गीतेपर्यंत. मौली म्हणते की अर्जुन, तू तार्किक आहेस, त्यामुळे याविषयी कदाचित अशी शंका घेशील की एवढी महत्वाची ज्ञानवस्तू आहे ना, तर मग लोकांकडून कशी बरी उरली. हा सुंदर प्रश्न अर्जुनाच्या निमित्ताने माऊलींनी पुढे मांडलाय. पहा की इतकं, आपल्या साध्या भाषेत बोलूया, इतकी सगळी जाहिरात भगवंतानी त्या ज्ञानाची केल्यानंतर, इतकं त्याचं सगळं कौतुक केल्यानंतर, इतकं त्याचं महात्म्य सांगितल्यानंतर, आणि माऊलींनी सुरुवातीलाच आठवत असेल तर ओवींमध्ये म्हटलं होतं की आता अवधान दे. कारण इतकं महत्वाचं ज्ञान आहे की आता अवधान द्या तुम्ही. मग अर्जुनाच्या निमित्ताने माऊली एक सुंदर प्रश्न उपस्थित करते की इतकं जो हे ज्ञान आहे सुंदर, इतकं त्याचं महात्म्य आहे, असं ते अव्यय आहे, अविनाशी आहे, अवीट आहे, राजविद्या राजगुह्य असं आहे, इत्यादी इत्यादी, असं जर ते आहे, एवढं ते महत्वाचं आहे, तर लोकांकडून ते जाणल्याशिवाय कसं काय उरलं. म्हणजे साध्या भाषेत लोक ते का जाणण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा जाणत नाहीत, असा अर्जुनाचा प्रश्न. जे एकोत्तरेयाची या वाढी, जळतीये आगी घालिता उडी, ते अनायासे स्वगोडी सांडिती केवी. जे लोक 100 रुपयांच्या वर 1 रुपया व्याज अशा दराने लबाडास पैसे देऊन भांडवलीच्या लोभाने, भांडवल वाढीच्या लोभाने जळत्या आगीत उडी घालतात, मुद्दल बुडण्याचा धोका पत्करतात, असे लोभी कष्टा वाचून मिळणारी ब्रह्मसुखाची गोडी टाळतील कशी. आपल्या भाषेत मराठीत शुद्ध नो ब्रेनर. शुडंट इट बी अ नो ब्रेनर इज व्हॉट अर्जुन इज आस्किंग. की इतके लोभी लोक जगामध्ये आहेत की जे त्या लबाडाला पैसा देतात. कशासाठी? तर पैसा वाढावा म्हणून. तो म्हणतो 100 रुपये दे, मी त्याची 101 करून देतो. त्याच्यासाठी आपली मुद्दल सुद्धा जी आहे ती सुद्धा ते संकटात टाकायला तयार होतात. मग हे तर सुसुखम करतून, असं हे ज्ञान आहे. कष्टा वाचून मिळणारी ब्रह्मसुखाची गोडी ते कशी काय टाळतील, असा प्रश्न अर्जुनाच्या, म्हणजे अर्जुनाने खरं विचारलेला नाहीच आहे. माऊली काय म्हणताय, अर्जुना तू तार्किक आहेस, कदाचित अशी शंका घेशील. कदाचित कदाचित तुझ्या डोक्यात असा विचार येईल म्हणून आधीच सांगून टाकतो. कारण भगवंत, हे सगळं भगवंताने बोललेले आहे. भगवंतानी फक्त पुढचा श्लोक म्हणतील, त्याची प्रस्तावना माऊली करून देते आपल्याला. तरी पवित्र आणि रम्य देवीची सुखोपाय सुगम्य आणि सुसुख परम धर्म्य वरी आपण पा जोडे. जे ज्ञान अज्ञानासह सर्व पापांची व पापवासनांची निवृत्ती करणारे पवित्र आहे. आता ही जी ओवी आहे ना 55 क्रमांकाची, असं म्हणता येईल की ही सारांशाने ओवी आहे. म्हणजे सगळं वर्णन एकाच ओवीत माऊलीने आणलेलं आहे. आता याच्यामध्ये पवित्रचा उल्लेख झाला. पहा, जे ज्ञान अज्ञानासह सर्व पापांची व पापवासनांची निवृत्ती करणारी आहे. महत्वाचं आहे. पाप आणि पापवासना म्हणजे मुळासकट आपण त्याचा विचार भरपूर केलेला आहे. पवित्रम ते का आहे, एका क्षणात सर्व कर्म भस्मसात ते कसं करतं आपलं सर्व संचित, हा सगळा विचार आपण केला. असे निवृत्ती करणारे पवित्र आहे. जे ऐकत असता किंवा प्राप्त झाले असता चित्ताला आल्हाद देणारे रम्य आहे. जे सुखकारक साधनाने प्राप्त होणारे सुखोपाय सुसुखम कर्तुम असे आहे. जे देश काल परतंत्र नसल्यामुळे सुगम्य आहे. म्हणजे ते स्वतंत्र आहे थोडक्यात, म्हणून ते सुगम्य आहे. मी जसं मगाशी म्हणालो ते काय आहे, व्यापक आहे. देशकालाने मर्यादित ते नाही. जे वेद गुरु व उत्कृष्ट अधिकार या सुष्ठू साधनाने प्राप्त होते म्हणून सुसुख आहे. आणि जे धर्माहून भिन्न नसून
अनेक जन्मात अनुष्ठिलेल्या स्वधर्माचे फल असल्याने धर्मी आहे. शिवाय जे आपल्याला प्राप्त होऊ शकते किंवा ज्या ज्ञानाने आत्म्याला ब्रह्मरूपाने मिळवता येते, म्हणजे ते प्राप्त होण्यासारखे सुद्धा आहे. महत्वाचा मुद्दा आहे आपल्या सर्वांसाठी. असं वाटू शकते सगळं ऐकल्यानंतर, बापरे हे खूप कठीण आहे सगळं, अशक्य आहे सगळं, ज्ञानप्राप्ती अशक्य आहे. ज्ञानप्राप्ती अशक्य नाही आहे. परंतु मंदाते छान मांडणी करतात. काय अशक्य असती तो उपदेश केला असता का? हा जो उपदेश सुरू आहे, उपनिषद आहे, भगवद्गीता आहे, आपल्याला उपदेश करतात आहे, बोध करतात आहे. उपदेश कशाचा असतो? सोपी गोष्ट आहे. समजा भूक लागली, जेवावं, हे शिकायला आपण कुठल्या शाळेत गेलो होतो का? सांगा मला. नाही. म्हणजे त्याचा उपदेश आहे का? नाही. म्हणजे सोप्या गोष्टीचा उपदेश नसतो. जी गोष्ट अशक्य आहे, जी कधीच होणार नाही, त्याचाही उपदेश नसतो, कारण ती अशक्यच आहे, ती कधीच होणार नाही. मग उपदेश कशाचा असतो? जी कठीण पण शक्य गोष्ट असते त्याचा उपदेश असतो. आणि पुन्हा ते काठिण्य माझ्या बाजूने आहे, मी जसं म्हणालो. माझ्या अंतःकरणाची तेवढी तयारी नाही म्हणून काठिण्य आहे खरं. नाही तर ते सुसुखम करतो माय. मुद्दा आपल्याला ते मिळवण्यासारखं आहे, प्राप्त होण्यासारखं आहे. आणि ते स्वधर्माचं फल असल्याने धर्मी आहे. कारण अनेक चांगल्या गोष्टी, ज्यांचे भौतिक गुण चांगले आहेत, अशा अनेक गोष्टी जगात आहेत, पण त्या धर्माने सांगितलंय निषिद्ध आहेत. आपण केला मागच्याला त्याचा विचार. अपेयपान असेल, मांसाहार असेल, इत्यादी. ऐसा अवघाची हा सुरवाड आहे, तरी जनाहाती केवी उरोल आहे, हा शंकेचा ठावकीर होये, परी न धरावी तुवा. असा हा ज्ञानवस्तूचा सर्वच भाग सर्व प्रकारांनी अत्यंत श्रेष्ठ आहे. तर मग असंख्य लोकांच्या हातून शिल्लक कशी राहते, हा इथे रास्त शंकेचा विषय आहे. असं माऊलींनी या काही दोन तीन ज्या ओव्या आपण आता वाचल्या, त्या अर्जुनाच्या मनामध्ये अशी शंका, रास्त शंका म्हटलेला इथे, येऊ शकते, आली असेल. कदाचित त्याच्या चेहऱ्यावर तसं दिसलंही असेल भगवंतानं. म्हणून भगवंतांनी पुढचा श्लोक तिसरा जो आहे, माऊली म्हणते परंतु तू या शंकेला धरू नकोस. आणि माऊली म्हणताय म्हणजे भगवंत म्हणतायत. आणि मग जर अशी शंका असेलच तुझ्या मनामध्ये, तर त्या शंकेचं उत्तर म्हणून पुढचा श्लोक आहे. मी फक्त श्लोक वाचतो, आणि आज बराच उशीर झालाय, तर आपण तिथे थांबूया. पण तो श्लोक या विचाराचा धागा पूर्ण करण्यासाठी वाचतो. अश्रद्धाना हा पुरुषा धर्मस्यास्य परंतप, अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. त्याचा अर्थही वाचून टाकतो. हे शत्रू तापना, परंतप म्हणजे अर्जुनाला म्हटलेलं आहे, शत्रूला ताप देणारा विशेषण आहे अर्जुनाचं, परंतप. अर्जुना, या म्हणजे अस्य आत्मज्ञान रूप धर्माविषयी, म्हणजे धर्मस्य श्रद्धा न ठेवणारे अश्रद्धाना, जे ठेवणारे लोक, काय ते अप्राप्य माम, मला म्हणजे माम, प्राप्त न होऊन म्हणजे अप्राप्य, मृत्यूयुक्त संसाराच्या मार्गावरच म्हणजे मृत्यू संसार वर्तमनी, निश्चयाने फिरून फिरून राहतात, निवर्तन्ते. अन्वय. कशासाठी श्लोक वाचला मी? मी जसं म्हणालो, हा विचार पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी हा श्लोक वाचला, की फार रास्त शंका अर्जुनाच्या मनामध्ये आलेली आहे, की इतकं हे महात्म्य त्या ज्ञानाचं आहे, मग खरं तर संपूर्ण जग याच्या मागे लागायला हवं. नाही लागत. नाही लागत. म्हणजे मी मगाशी गमतीने जे बोललो, मी आल्यानंतर बाहेर इथे जे काही बघितलं, ते अश्रद्धधाना पुरुषाचं मला मूर्तिमंत चित्र इथे दिसत होतं त्या हॉटेलमध्ये सगळं. हे मी का म्हणतो आहे, हे आपण जेव्हा पुढच्या वेळेला या श्लोकाचा सविस्तर अर्थ बघणार आहे तेव्हा जास्त कळेल तुम्हाला. पण मुद्दा माझा आत्ताचा एवढाच होता, की हे तर अभारतीय लोक आहेत. भारतीय लोकांचा करा विचार.
की जे याच धर्मात जन्माला आलेले आहेत. हे ज्ञान ज्यांना सहज उपलब्ध आहेत, पण नाही करत. आणि ते का नाही करत आणि त्यांचं काय होतं, मग त्यांना काय प्राप्त होतं? कारण मी तर त्यांना प्राप्त होत नाही, भगवंतांनी स्पष्ट सांगून टाकलेलं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर ते सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे की त्यांना भगवंताची प्राप्ती होणारच नाही. खरं हे सांगण्याची आवश्यकताच नाही आहे. आचार्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की जी गोष्ट सांगण्याची आवश्यकता नाही ती भगवंतानी का सांगितली. त्याचं मर्म काय आहे ते आपण पुढच्या वेळेला आचार्य त्या बाबतीत आपल्याला काय सांगतात आहे ते बघूया. पण आत्ता थोडीशी मी एक काय म्हणूया प्रस्तावना करून ठेवली या श्लोकाची, की इतकं सगळं छान याचं सगळं वर्णन ऐकल्यानंतर खरं प्रत्येकाला इच्छा व्हावी, प्रत्येकाला असं वाटावं की आता बस हे ज्ञानप्राप्ती हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. पण असं होत नाही. आणि असं का होत नाही हे भगवंत सांगतात आहे पुढच्या श्लोकामध्ये. आणि आपल्याला त्याचा सविस्तर अभ्यास याच्यासाठी करायचा आहे की श्लोक वाचल्यानंतर त्याचा जो वाच्यार्थ आहे, अश्रद्धाना पुरुष हे वाचल्यानंतर आपल्याला असं वाटून जातं, "अरे, ठीक आहे, हरकत नाही, हा श्लोक माझ्यासाठी नाही आहे." असं पटकन निर्णय होतो की नाही मनामध्ये, कारण मी अश्रद्ध नाही आहे असं वाटतं आपल्याला. आणि हे बरोबर आहे, कारण आपण अश्रद्ध असतो तर आत्ता ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला इथे जमलोच नसतो. पण पुढचं जे वर्णन आहे त्याच्यावर आचार्य जे बोलतात आहे त्याच्यामध्ये मी कुठे बसतो का, कमी अधिक प्रमाणामध्ये, हे आपल्याला तपासायचं आहे. कारण जर मी त्याच्यात कुठे कमी अधिक प्रमाणात बसत असेन तर भगवंतांच्या व्याख्येप्रमाणे मी या ज्ञानाचा अधिकारी नाही हो. हा मूळ प्रश्न आहे. त्याच्यासाठी आपण हा श्लोक पुढच्याला सविस्तर पद्धतीने घेऊया. आणि 56 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आज आपला अभ्यास झालेला आहे. आज उशिरा सुरुवात झाल्यामुळे जरा कमी वेळ आपण अभ्यास घेतला. पण अभ्यासात खंड पडू नये एवढाच उद्देश होता. कारण आपल्या अभ्यास झाला की तो असा बूस्टर डोस म्हणतात शुद्ध मराठीत. इट ॲक्ट्स लाईक अ बूस्टर डोस. आपल्याला ना वॅक्सिनेशन बूस्टर घ्यावं लागतं नाही दर 6 महिन्यांनी, का कारण त्याचं ताकद कमी व्हायला लागते. संसाराचे जंतू शिरायला लागले की वॅक्सिनेशनची गरज लागते. असो, तर आपण इथे थांबूया. खरं आज तो श्लोकच आपल्याला अभ्यासाचा होता, पण भरपूर आज वेळ झालेला आहे. तर आज आपण अभ्यासाला इथे विराम देऊया. अम, आणि नेहमीचं आपलं जे भजन असतं तेही आज थोडंसं बाजूला ठेवूया, वेळ खूप झालेला आहे. पण तिथे कोणी असेल नेहमीचे आपले गाणारे, त्यांना कोणाला जर इच्छा असेल तर त्यांच्यापैकी कोणीतरी अ, आपलं पसायदान म्हणावं. आपण पसायदानाने मग आजच्या या अभ्यासाची सांगता करूया. आणि हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.